नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचा तुटवडा निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. देशांतर्गत आता याची आपल्याला फायदा होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कांद्याला मोठी मागणी आता मिळणार आहे. काय आहे सविस्तर चर्चा, चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून. गेल्या काही दिवसांमध्ये आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष चालू झालेला आहे. या संघर्षाचे परिणाम देशांतर्गत बसायला सुरुवात झाली आहे. आपल्याकडे इंधन साठा हा मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे, परंतु आता शेतमालावरती याचा परिणाम व्हायला सुरुवात झालेला आहे आणि आखाती देशातून जो आपल्याकडचा जो माल आखाती देशात जातो याच्यात सुद्धा आता मागणी वाढणार आहे. कांदा जो आहे सर्वोत्तम आखाती देशाला मोठ्या प्रमाणात जात असतो. दुबई असेल, त्याचप्रमाणे अफगाणिस्तान असेल, त्याचप्रमाणे बांगलादेश असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल आणि कतार असेल, या देशांना मोठ्या प्रमाणामध्ये भारतातील कांदा हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जात असतो आणि त्या ठिकाणी कांद्याला चांगली मागणी सुद्धा असते. मग आता या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणचा जो माल आहे हा माल मोठ्या प्रमाणात शॉर्टेज त्या ठिकाणी चालू झालेला आहे. याचा फायदा देशांतर्गत कसा होणार आहे, तर जो कांदा आहे हा कांदा जो निर्यात आहे हा अजून मोठ्या प्रमाणात निर्यात होण्याची शक्यता आहे. परंतु समुद्र मार्ग थोड्या प्रमाणात आता काही ठिकाणी अडचणी असल्यामुळे निर्यात थोडीशी रखडलेली आहे. परंतु आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याला बाजारभाव मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. देशांतर्गत जर आपण बघितलं कांदा भर काढणार आहे, कारण का निर्यात मोठ्या प्रमाणात आता थोड्या दिवसात सुरुवात होणार आहे. आणि आपण जर बघितलं तर देशांतर्गत सुद्धा गेल्या 8 दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण का सध्या जो दर 10 ते 20 रुपये आहे, येत्या काही दिवसामध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत व्हायला आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण का आपण जर बघितलं आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याला मागणी वाढत आहे. देशांतर्गत सुद्धा कांद्याला चांगली मागणी आहे. आपण जर बघितलं तर यावर्षी लागवड मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आणि जो विदेशात आपण कांदा पाठवतो हा बांगलादेश असेल, मलेशिया असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, UAE असेल, इंडोनेशिया असेल, कतार असेल, या प्रमुख देशांमध्ये आपली निर्यात होते. परंतु त्या ठिकाणी संघर्षाची परिस्थिती असल्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मागणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्याचा दराचा विचार जर केला तर दर थोडासा आपल्याला 8 दिवसापेक्षा प्लस 500-600 रुपयामध्ये पाहायला मिळत आहे. सर्वोत्तम दर अमरावतीमध्ये 2500-2600 रुपये, त्या खालोखाल लासलगाव कांदा मार्केट, पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट, अहिल्यानगर, पारनेर, संगमनेर, पुणे, जुन्नर, ओतूर कांदा मार्केटमध्ये सर्व ठिकाणी सरासरी दर 10 ते 20 रुपये आहे. आता या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये पुढील कांद्याचं नियोजन कसं असणार आहे, व्यापारी वर्गाची कशी भूमिका असणार आहे, कारण सध्या तरी सावध भूमिका आहे. एकीकडे मार्च एंड आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना जो युद्धजन्य परिस्थिती आहे याला समोर जाऊन आपला माल कसा निर्यात करायचा याकडे व्यापारी. आता सरकारने जर बघितलं आपण तर मूलभूत सुविधांसाठी जो नवीन कायदा आणलेला आहे याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना फायदा होतो का हे बघणं गरजेचं आहे. तुर्तास तरी विदेशात कांद्याला चांगली मागणी आहे, परंतु व्यापाराचे मार्ग आहे ते बंद असल्यामुळे व्यापारी वर्ग थोडीशी सावध भूमिका आहे. गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितले अतिवृष्टीमुळे पहिल्यांदा शेतकरी हैराण झाला होता. आता निर्यात बंदीचा फटका सर्व पिकांना बसायला सुरुवात झालेली आहे, परंतु यातून मार्ग लवकरच निघेल अशी अपेक्षा आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आणि कांद्याला यावर्षी किती बाजारभाव मिळाला पाहिजे, या सविस्तर अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आपल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.